आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात साहित्यिक श्री शेषराव चव्हाण यांचा सत्कार सोहळा त्यांच्या चाहत्यांनी समर्थनगर येथील गांधी भवनात आयोजित केला होता। अध्यक्षस्थानी महात्मा गांधी मिशन अभिमत विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम होते। न्यायमूर्ती डी.आर. शेळके व श्री शेषराव चव्हाण यांनी आजवर इंग्रजीत एकूण 41 ग्रंथ लिहिले आहेत। महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मोहम्मद अली जिना, शरद पवार इत्यादी महापुरुषांवर त्यांनी ग्रंथ लिहिले आहेत। 90 नॉट आउट हे आत्मकथन सुद्धा लिहिले आहे। न्यायमूर्ती शेळके यांनी त्या ग्रंथाचा थोडक्यात आढावा घेऊन शेषराव चव्हाण यांनी इंग्रजी साहित्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे असे म्हटले आहे। त्याच्या घरात जायला सुद्धा इतकी प्रचंड सिक्युरिटी होती, पण आम्ही त्यांच्या दारात येईपर्यंत ते दाराच्या बाहेर येऊन उभे राहिले होते आमची वाट पाहत। मी आणि काका गेलो, ते म्हणजे केव्हा लेट झालं तर म्हणजे फार आम्ही म्हणलं नाही वो सिक्युरिटी आहे ना सर, हां वो तो आहे। आम्ही आत गेलो, बाहेर म्हणजे तसं कुणीही नव्हतं। आम्ही त्यांच्या आतल्या जे काही सोफा वेफा होता त्याच्यावर आम्ही बसलो। थोड्या वेळाने आम्ही त्यांना पत्रिका दिली, त्यांनी ते पाहिलं, हां हां मी येतो म्हणाले, मैं आने वाला। आणि थोड्या वेळाने ट्रे घेऊन पिऊन आला, त्याच्यात चहाचे कप ठेवले होते, त्यांनी स्वतःच ट्रे घेतला तो आणि आमच्या पुढे आम्हाला दोघांना चहाचा कप दिला। पंतप्रधान म्हणजे आम्हाला इतकं शॉकिंग होतं ते की जिल्हा परिषदचा अध्यक्ष फडतूस लोक हे म्हणजे कुठले समजा आपले मंत्री सुद्धा काहीही कॅलिबर नसताना त्या खुर्च्यांवर जे बसून राहतात, उठत सुद्धा नाही, तर त्या बॅकग्राऊंडवर हा माणूस खूपच मोठा। आज कुठल्याही पक्षाचे बघा, कुठल्याही पक्षाचे विनयशीलता किंवा जे हे काहीतरी माणसाला माणुसकी म्हणून असते, ती राजकारणी माणसात क्वचित दिसते। पॉवरचं ते ग्लॅमर किंवा ह्याच गोष्टी दिसतात। तर त्यांनी ते आमचं निमंत्रण स्वीकारलं आणि मग आम्ही आलो। बरोबर राईट टाईमला तेही आले, पवारसाहेबही आले, सगळा कार्यक्रम व्यवस्थित झाला। आणि काकांनी जे काही ठोकायचं होतं त्यांच्या भाषणात ठोकून दिलं। कुणी काही मनावर घेतलं नाही तसं, पण आहेच आता काका म्हणतात बोलतात म्हणजे चालतं। तर असे हे आमचे काका, पण यांनी ते त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही निर्माण केलेलं आहे, पुस्तकं आहेत खूप, म्हणजे माझा त्याच्याशी संबंध आहे। ते म्हण नो वी हॅव डेलिबरेटली send the material to you and we want you to deliver the keynote address. तो म्हटलं गांधी, I do not know you, you do not know me, and how did you send me this literature? मग त्याने सांगितलं की अमेरिकेमध्ये एक लेस मार्टिन, तुम्ही त्यांना भेटलेले आहात, त्यांनी रेकमेंड केलं की हा जो विषय आहे चीफ जस्टिसचा कॉन्फरन्सचा आर्टिकल 51E होता, तर त्याच्यावर तुम्ही यांना इन्व्हाइट करा। माझं नाव सांगितलं, त्यामुळे ती आलं काय, मी तिथं कीनोट ॲड्रेस दिला झालं। आणि त्या कीनोट ॲड्रेसच्या नंतर मग मला युनायटेड नेशनची एक ऑर्गनायझेशन आहे, असोसिएशन ऑफ वर्ल्ड सिटिझन्स म्हणून, जिथं युनायटेड नेशनबरोबर NGO स्टेटस आहे आणि कन्सल्टेटिव्ह स्टेटस ऑफ दी इकॉनॉमिक आहे, ती कोणती सोशल काउन्सिल आहे।